पिछले 5 सालों से जो लोग पंढरपुर नहीं जा सकते, उन लोगों को ध्यान में रखकर नवी मुंबई के सानपाड़ा में है पंढरपुर की वारी निकाली जाती है, ताकि लोग अपने आप को पंढरपुर में विट्ठल और रुक्मणी का दर्शन लेते हुए महसूस कर सकते हैं। साईं भक्त सेवा मंडल और साईं भक्त महिला फाउंडेशन के अध्यक्ष पांडुरंग आमले के द्वारा यह वारी आयोजित की जाती है, जिसमें हजारों लोग शामिल होते हैं। ये कहना गलत नहीं होगा कि पांडुरंग आमले पिछले 5 सालों से इसी तरह वारी के माध्यम से लोगों को पंढरपुर यात्रा करा रहे हैं, जहां पर पूरे पारंपरिक वेशभूषा के साथ झांकियां निकाली जाती हैं और लोग नाचते गाते नजर आते हैं। समाज सेवक आणि सोशल वर्कर पांडुरंग आमले गेली 5 वर्ष इथं पंढरीचं संपूर्ण दृश्य निर्माण करतात। प्रति पंढरपूर असं सानपाड्यात येतं आणि मी 5 वर्ष झाली पांडुरंग आमलेंच्या कार्यक्रमाला येऊन विठ्ठल रुक्माई असेल, शंकर पार्वती असेल, सर्व देव पालखी सगळ्यांचं मी दर्शन घेते आणि मला असं वाटतं मी पंढरपुरात आलेले आहे। माझ्यासाठी हेच विठ्ठल रुक्माई आहे, आमले आणि आमलेची मिसेस। कारण या इतक्या लोकांना पावसामध्ये घेऊन कार्यक्रम करतात, ही काही खायची गोष्ट नाहीये। त्यांना लास्ट पर्यंत मिरवणूक काढणं, वातावरण निर्माती करणं, आपली संस्कृती, आपले संस्कार, आपण विठ्ठलाला नाही जाऊ शकत, पण इकडे आल्यावर असं वाटतं की आपल्याला विठ्ठल रुक्माई इथे भेटली। मी दरवर्षी पावसात अर्जवून या मिरवणुकीला येत असते आणि त्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, सगळ्या आलेल्या माता भगिनींना जे उत्साहात बिचारे या वारीत आलेले आहेत त्यांना मी मनापासून आजच्या दिवशीच्या शुभेच्छा देते आणि विठ्ठलाकडे प्रार्थना करते या सानपाड्यामध्ये नाही पूर्ण नाव मिळेल असंच वातावरण पुढच्या एकादशी पर्यंत राहिलं पाहिजे। धन्यवाद। या वारीमध्ये तुम्हालाही फुगडी खेळण्याचा मोह आवडला नाही का? मी फुगड्या खूप खेळायची, पण आता माझ्या पायामुळे संपूर्ण मिरवणूक मी फुगडी, टाळ, मृदुंग वाजवून चालली असती। असो, जसं आहे देवाने दिलंय तसं राहावं, सर्व प्रेम करावं एवढंच मला कळतं। म्हणजे आपलं लॉकडाऊन चालू असल्यापासून दिंडी सोहळ्यात आम्ही सुरुवात केलेली आहे। लॉकडाऊन मध्ये अनेक भाविकांना पंढरपूरला जाता येत नव्हतं, बऱ्याच ठिकाणी त्यांना रिस्ट्रिक्शन होतं। अशा वेळेला आमच्या साई भक्त महिला फाउंडेशन, साई भक्त सेवा मंडळ आमच्या सहकाऱ्यांनी एक संकल्पना सुचवली की का नाही आपण या सानपाड्यामध्ये प्रति पंढरपूर अवतरूया आणि इथे आपण एक दिंडी सोहळा साजरा करूया। आणि त्या वर्षापासून आम्ही केलेला हा दिंडी सोहळा आज 5 वर्ष अतिशय सुरळीत चांगल्या प्रकारे होत आहे आणि सगळ्यांना माहिती आहे खरोखरच की पुन्हा 5 वर्ष रिपीट करतो की वरुण देवाची सुद्धा आमच्यावरती कृपा आहे। आमचा दिंडी सोहळा चालू झाल्यापासून ते दिंडी सोहळा संपेपर्यंत पाऊस हा पडत नाही आणि पडणारे नाही याची आता आम्हाला पूर्णपणे खात्री आली आहे। म्हणजे खरोखरच पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्यावरती आहे। असाच आशीर्वाद आमचा सर्व सानपाड्यावरती असंच राहू दे आणि पुढील काळामध्ये सुद्धा आम्हाला दिंडी सोहळा करण्याची संधी आम्हाला नक्कीच लाभू दे। सानपाडावासी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होत आहे आणि तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे की आमची संकल्पना अशी होती की प्रति पंढरपूर आपल्या इथं आणायचं आहे आणि कुठेतरी आपल्याला खरोखरच पंढरपूर आलेलो आहोत अशी भावना लोकांच्या मनात आलेली पाहिजे। आणि जो इथे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय, कारण आम्ही हा पक्षविरहित कार्यक्रम करत आहे। कुठल्याही पक्षाचं आम्ही इथे येणं करता सर्व पक्षीय समाजसेवकांना आम्ही एकत्र घेऊन हा कार्यक्रम करत आहे। तुम्ही पाहत आहे ठिकठिकाणी सर्व पक्ष समाजसेवकांनी आम्हाला फराळाची व्यवस्था करून दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा असं कुठल्याही मनात न ठेवता क्लेश करत ते ह्या आमच्या दिंडीत सहभागी होत आहे, याचाच आम्हाला आनंद होत आहे। ताईंनी पांडुरंगाची उपमा देण्याचा मी मोठा नाहीये किंवा मी त्या लेवलमध्ये पोहोचणार पण नाही। ताईंनी एवढं सांगितलं की याचं सुद्धा नाव पांडुरंग आहे आणि खरोखर याच्या हातातून पांडुरंगाची सेवा ही निरंतर व्हावी आणि ताईंनी सुद्धा मनमुराद आपल्या या दिंडीचा आनंद घेतलेला आहे। ताईंनी फुगड्या घातलेल्या आहेत, ताईंनी गाणी बोललेली आहेत, ताईंनी बऱ्याचशा अशा ऍक्टिव्हिटीज केल्या, पण त्यांना सुद्धा पंढरपूर जाता येत नाही, परंतु त्यांनी पंढरपूरचा आनंद हा आमच्या इथं घेतला, याचा आम्हाला मोठा आनंद आहे। आज खरं म्हणजे आज आषाढी एकादशी आहे। आज आषाढी एकादशी निमित्त आज आमचे सानपाड्याचे समाजसेवक पांडुरंगजी आमले हे दरवर्षीप्रमाणे म्हणजे गेली 5 वर्ष या ठिकाणी ते रॅली काढतायत आणि याही वर्षी त्यांनी रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलं आणि खरंच आम्हाला खूप आनंद वाटतोय की आम्हाला आज बरं पंढरीची वारी करता आली नाही, पण कमीत कमी आज आम्हाला ह्या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी होता आलं। काहीतरी आम्हाला पुण्याचं काम ह्या ठिकाणी आम्हाला पुण्य कसं मिळावं यासाठी पांडुरंगजी आमले, त्याच्या नावातच पांडुरंग आहे आणि ते त्याप्रमाणे ते कार्य करतायत, त्यांना उदंड आयुष्य लाभो। आणि आज ही रॅली आमची ह्या ठिकाणी आलेली आहे सानपाड्याच्या बधाईच्या त्या ठिकाणी रॉयलकडे आणि ह्या ठिकाणी आम्ही खिचडीचं वाटप आमच्या शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि आमचे जे नरेंद्रजी भटके साहेब आहेत त्यांच्या आदेशानुसार आम्ही समाजकार्य करत असतो आणि आज या दिंडीला आम्ही ह्या ठिकाणी खिचडी, लाडू आणि केळीचं वाटप या ठिकाणी आयोजन केलं होतं
पांडुरंगजी आमले यांनी या ठिकाणी रॅली थांबवून आमच्या भाविकांना आमचा हा फळाचा लाभ घेण्यासाठी सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो.